मंडळी, आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते, जी आता झालेली आहे. चातुर्मासामध्ये काही शुभ कार्य अजिबात करू नये म्हणून सांगितलं जातं. ती कोणती असतात? त्याचबरोबर चातुर्मासात आवर्जून काही गोष्टी कराव्या, त्यामुळे कुटुंबाचं कल्याण होतं असंही सांगितलेलं आहे. मग शास्त्रामध्ये या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या नक्की कोणत्या आहेत तेच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. चातुर्मास म्हणजेच 4 महिन्यांचा काळ असतो हे तुम्हाला माहिती आहे. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास मानला जातो. यंदा 25 जुलैला चातुर्मास सुरू होतोय आणि तो असणार आहे 21 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंत, जिला कार्तिकी एकादशी सुद्धा आपण म्हणतो. आता या चातुर्मासाच्या काळामध्ये शुभ कार्य कोणती करू नयेत? तर शुभ कार्य जी करू नयेत म्हणून सांगितलेलं आहे त्यामध्ये लग्न, मुंज, मुंडण, गृहप्रवेश यासारखी जी शुभ कार्य आहेत ती चातुर्मासामध्ये केली जात नाहीत. वास्तुशांती सुद्धा चातुर्मासात केली जात नाही. का बरं शुभ कार्य चातुर्मासात करत नाही? तर अर्थात भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते या चातुर्मासाच्या काळामध्ये क्षीरसागरामध्ये शयन करत असतात, विश्रांती घेत असतात आणि देवाच्या अनुपस्थितीमध्ये शुभ कार्य होत नाहीत. ही त्यामागची एक धार्मिक भावना आहे. भगवान विष्णू या कालावधीमध्ये झोपलेले असतात, तर विश्वाचा पसारा कोण सांभाळतो हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचंच उत्तर म्हणजे आपल्याकडे 33 कोटी देव आहेत ना. कोटी हे करोड नसून कोटी हे प्रकार आहेत. भगवान विष्णूंनी या कालावधीत विश्रांती घेतली तर इतर देव या काळात कार्यरत असतात, म्हणून वैश्विक कार्य सुरळीतपणे सुरू असतात. जशी नोकरीत आपण रजा घेतली म्हणून ऑफिसचं काम थांबत नाही आणि सुट्टी संपल्यावर आपल्याला आपल्या वाटेचं काम करावंच लागतं. त्याच प्रकारे भगवान विष्णूंची योगनिद्रा पूर्ण झाल्यावर पुनश्च ते कामात रुजू होतात. या काळात भगवान शिवशंकर तो पदभार सांभाळतात आणि म्हणून तर चातुर्मासाच्या काळात जो श्रावण येतो त्यामध्ये आपण भगवान भोलेनाथांची पूजा करतो. आणि मग त्यानंतर येतात गणपती बाप्पा. त्यानंतर देवलोकी गेलेले पितर येतात. नंतर येते आई जगदंबा. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर चातुर्मासाचा जो काळ आहे तो साधनेचा काळ आहे. चातुर्मासाच्या काळामध्ये जप, तप, ध्यान, साधना, उपासना करण्यासाठी हे 4 महिने राखून ठेवलेले आहेत. म्हणून तर याच 4 महिन्यांच्या काळामध्ये भरपूर सण उत्सव येतात. सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या देवतांची उपासना जी याच काळामध्ये केली जाते. यामागे कुठलेही शुभ कार्य करू नये असं सांगितलं असेल तरी सुद्धा या काळामध्ये तुम्ही साधनेसाठी, उपासनेसाठी करण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करू शकता. हेतू हा की वैयक्तिक सुखाचा विचार न करता वैयक्तिक उत्थानाचा विचार करावा, म्हणजेच साधना वाढवावी, उपासना वाढवावी, ईश्वराप्रती समर्पित असावं आणि तोच उत्सव साजरा करावा. हा या चातुर्मासाच्या काळाचा हेतू आहे.